नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य विभाग भरती 2026ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती आहे। महाराष्ट्रात ही भरती असणार आहे। 14 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 75,000 ते 85,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती आहे। पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी गट अ आणि पद संख्या आहे 14 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 6 जुलै 2026 ते 15 जुलै 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। इथे अर्ज शुल्क नाही आहे। 18 ते 58 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर वेतन तुम्हाला 20,000 ते 1,25,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण अकोला महाराष्ट्र असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे तुमची इथे आणि शैक्षणिक पात्रता पदवी पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा या अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे। अकोला जिल्ह्यासाठी इथे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत भरती निघालेली आहे। इथे जे पात्र उमेदवार असतील ते वैद्यकीय अधिकारी या पदासाठी इथे अर्ज करू शकतात आणि आरोग्य गट अ या पदासाठी इथे वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी रिक्त पदे आहेत आणि ही जी पदे आहेत 11 महिन्याच्या कंत्राटी कालावधीसाठी ही भरती होणार आहे। अटी शर्तीत जर तुम्ही मान्य असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर बघा पदाचे नाव काय आहे, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी इथे भरती होणार आहे। शैक्षणिक अर्हता बघा MBBS असाल। त्यानंतर विशेष तज्ज्ञ यांच्यासाठी बघा बालरोग तज्ज्ञ, भिषक, शल्यचिकित्सालय, बधिरीकरण तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ इत्यादी पदासाठी इथे पदव्युत्तर पदवी असणे गरजेचं आहे। या पदासाठी सुद्धा इथे जागा आहेत। वयोमर्यादा मुलाखतीच्या दिनांकात 56 वर्ष कंप्लीट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि इथे ही जी भरती आहे ही फक्त आणि फक्त कंत्राटी आहे। तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय अधिकारी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला इथे निधी लागू नसणार आहे। म्हणजेच तुम्ही फक्त आणि फक्त कंत्राटी स्वरूपाची जॉब असणारी कुठल्याही पेन्शन तुम्हाला इथे लागू असणार नाही आहे। त्यानंतर बघा इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। सॅलरी किती असणार आहे ही सुद्धा तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत, अर्जासोबत फोटो, शैक्षणिक अर्हता वर्षाचे म्हणजे तुमच्या मार्कशीट इथे जोडायचे आहेत। वयासंबंधित दाखला तुम्हाला इथे लावायचा आहे। त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र इथे लावणं गरजेचं आहे आणि तुमचा अनुभव असेल ते सुद्धा लावायचं आहे। जातीचा दाखला, वैधता प्रमाणपत्र सुद्धा इथे तुम्हाला लावणे गरजेचं आहे। बघा इथे टीप दिलेली आहे तुम्हाला, नियुक्ती इच्छुक असलेल्या उमेदवारांनी बघा टीप ए मधील जे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्हाला त्याच्यावरती छायांकित प्रतीचा म्हणजे छायांकित तुमचा एक फोटोसुद्धा तिथे न्यायचा आहे आणि हा अर्ज कार्यालयामध्ये सादर करायचा आहे। आणि ज्या दिवशी तुमची मुलाखत आहे त्या दिवशी तुम्हाला मुलाखतीच्या दिवशी हजर राहायचं आहे। म्हणजे मुलाखतीसाठी वेगळं पत्र तुम्हाला येणार नाही असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। बघा मुलाखतीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या दिवशी तुम्ही त्या वेळेमध्ये हजर राहायचं असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। यामध्ये काही चेंजेस अथवा काही करायचा अधिकार तो फक्त जिल्हा अधिकारी अकोला यांच्याकडे असणार आहे। आणि बघा तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने इथे भरायचा आहे, इथे फोटो चिटकवायचा आहे, MBBS उत्तीर्ण, आधार क्रमांक, ईमेल ID, रजिस्ट्रेशन नंबर। त्यानंतर बघा ॲप्लिकेशन फुल नेम, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ, एज, कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला इथे द्यायचा आहे। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा एज्युकेशन तुम्ही MBBS झालेला आहे आणि अदर कुठला कोर्स केला असेल का ते सुद्धा माहिती द्यायची आहे। तुमचे फायनल इयरचे मार्क्स आणि फायनल इयरचे काय म्हणतात ॲग्रिगेट मार्क आणि टोटल मार्क इथे लिहायचं आहे आणि पर्सेंटेज इथं टाकायचं आहे। कधीपासून कधीपर्यंत तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा टाकायचं आहे। MHU डिग्री सर्टिफिकेट जोडले आहे का ते होय नाही करायचं आहे।
MSc रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे का ते सुद्धा तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे. आधार झेरॉक्स असेल ते सुद्धा तुम्ही काय टाकले त्याच्यासमोर इथे राईट करायचं आहे. तुम्हाला बघा काय काय डॉक्युमेंट्स याच्यासोबत जोडायचे आहेत. अर्जाचा फोटो, प्रयत्न प्रमाणपत्र, अटेम्प्ट सर्टिफिकेट, वैद्यकीय MNC रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र असल्यास अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हताचे 3 वर्षाची गुणपत्रिका, व्यवसाय संबंधित दाखला, आंतरवसाहित प्रमाणपत्र, इंटरनेट सर्टिफिकेट, मागास पेजवर प्रिंट काढून. आणि बघा तुम्हाला आंतरवासीय प्रमाणपत्र, इंटरनॅशनल सर्टिफिकेटसुद्धा लावायचं आहे आणि ही जी प्रत आहे घोषणापत्रसुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.